कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूयात. पिया झटका लागावा तसा पिया उठली. तिच्या आवाजात खूप भीती होती. पूर्ण घामाने भिजली होती ती, थरथरत होती. तिच्या आवाजाने तो सुद्धा दचकला होता. रडून थकून नुकताच कुठे त्याचा डोळा लागला होता. सकाळचे 9 वाजून गेले होते. बाहेरच्या वानर सेनेसोबतच त्याच्या घरचे आणि पियाचा घरचे सर्वच जमा झाले होते. पुन्हा एकदा पियाला शुद्ध येण्याचे ते सर्वच वाट बघत लॉबीमध्ये बसले होते. प्रायव्हेट सेक्शनशी ती लॉबी पूर्ण भरली होती. कोणीही तिकडून हलण्याचं नाव घेत नव्हतं. पियाला तिचं बाळ गेलं आहे हे समजलं होतं. हे सर्वांना समजलं होतं आणि म्हणून प्रत्येकजण तिच्या शुद्धीवर येण्याची वाट बघत होता. कुणाल तिला सैरभैर झालेलं बघून त्याने सुद्धा तिला हाक मारली. ती मात्र अजूनही आजूबाजूला बघत चेहऱ्यावरून हात फिरवत होती. पूर्ण घामाघूम झालेली ती भानावर येण्याचा प्रयत्न करत होती. कुणाल ते स्वप्न नव्हतं, ते खरं होतं. आपलं बाळ नाही राहिलं कुणाल, माझं बाळ नाही राहिलं. तिने त्याच्या दोन्ही दंडांना पकडून विचारलं. अजूनही तिची खात्री नव्हती. आजूबाजूला बघून आपण कुठे आहोत याचा अंदाज घेत होती. भानावर आली तशी त्याला मिठी मारून रडू लागली. तिचा आक्रोश खूपच होता. रडत तर तो सुद्धा होताच, पण तरी तिच्या पाठीवरून हात फिरवतच होता. तिला रडू देत होता आणि स्वतः सुद्धा रडून मोकळा होत होता. खूप वेळ दोघंच रडत होते. तिचा आवाज ऐकून बाहेरचे आत आलेले पण तिकडेच थांबवून होते. पुढे जाण्याची हिंमत त्यांची होत नव्हती. इतकी ती त्याला मिठी मारून रडत होती. त्याला दोघांसाठी तेच चांगलं होतं म्हणून बाकीचे पुढे गेले नव्हते. ते दोघेसुद्धा बाकी पूर्ण जगाला विसरून एकमेकांच्या मिठीत त्यांचं दुःख मोकळं करत होते. सर्व व्यवस्थित होतं. दोघे काळजी घेत होते. असं असताना अचानक त्यांना अशी बातमी समजली होती. त्यामुळे ते दोघेही हादरले होते. गेले काही तास कुणालसाठी काही युगांप्रमाणे गेले होते. बाळ गेलं होतंच, पण पिया तिची अवस्था सुद्धा ठीक नव्हती. ब्लड टेस्ट करायला दिली होती. त्याचे रिपोर्ट्स अजूनही आले नव्हते. नक्की विष होतं की अजून काही ते सुद्धा त्यांना नीट समजलं नव्हतं. खूप घाबरला होता कुणाल. बाळ गमावल्यानंतर पियाला गमावण्याची हिंमत नव्हती. कोणाला दाखवत नसला तरी तो पूर्ण तुटला होता. तिच्याशिवाय जगण्याची कल्पनासुद्धा त्याला करता येत नव्हती. तिला शुद्धीवर आलेलं बघितलं तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला होता. तिला सत्य समजल्यावर ती पुन्हा बेशुद्ध झाली होती. तेव्हा पुन्हा त्याचा जीव खालीवर झाला होता. आता कुठे ती शुद्धीवर आली होती आणि रडून मोकळीसुद्धा झाली होती. तिचं मोकळं होणं त्याला सुखावत होतं. ती जर मोकळी झाली नसती तर तिला त्रास होणार होता. बस तिला मोकळं होताना बघून सुद्धा मोकळं होत होता. आता या धक्क्यातून तिने स्वतःला लवकरच सावरायला हवं. मनातच प्रार्थना करत त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं होतं. पिया, कविताताईंनी रडतच तिला आवाज दिला. गेल्या काही वेळापासून त्या तिकडेच उभ्या राहून तिला रडताना बघत होत्या. पण आता त्यांनासुद्धा तिकडे उभं राहून फक्त बघत राहणं शक्य नव्हतं. म्हणून त्या पुढे आल्या होत्या. आई, तिने सुद्धा तिच्या आर्त आवाजात तिच्या आईला हाक मारलं तसे सर्वच हेलावले होते. ती उठायला जाणार त्याआधीच कविताताई तिच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. त्यांनी तिला मिठीत घेतलं तसं पुन्हा एकदा ती रडली होती. कुणाल उठून बाजूला झाला तसे कविताताई तिच्या जवळ बसल्या. दामोदरराव तिच्या पाठीवरून हात फिरवत होते. तरी बाकीचे अजूनही तिकडेच उभे होते. कुणालने एकदा पियाकडे बघितलं आणि एकदा समोर उभं राहिलेल्या सर्वांकडे बघितलं आणि तसा शांतपणे बाहेर तो जाऊ लागला. अहो, पियाची मागून हाक आली तसे त्याची पावलं थांबली. त्याने शांत नजरेने तिच्याकडे बघितलं. स्नेहाताई. तिचा आवाज कापरा झाला होता. पुढे काही बोलावलं गेलं नव्हतं, पण तिकडे असलेल्या प्रत्येकाला तिच्या नजरेत असलेला प्रश्न आता समजला होता. ती ठीक आहे. मुलगा झाला रात्रीच, त्याने अगदी शांतपणे सांगितलं. तिचे डोळे पाणावले होते. स्नेहाला मुलगा झाला म्हणून आनंद होता, तर आपलं बाळ गेलं याचं दुःखसुद्धा होतंच. संमिश्र भावना तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. डोंट वरी, तो आपला होणारा जावईच आहे. आता तू फक्त तुझी काळजी घ्यायची आहेस. तुला आराम आणि फक्त आराम करायचा आहे. यावेळी त्याच्या आवाजात प्रेमळ जरब होती. दुःख तर होतंच, पण ती सावरली होती. त्याला जाणवत होतं पूर्ण बरं व्हायला वेळ जाणार होता आणि हे दुःख कदाचित ती कधीच विसरू शकत नव्हती. कारण पहिली प्रेग्नन्सी, पहिलं बाळ आणि त्याच्यासोबत जोडलेली कितीतरी स्वप्न आणि ते खास दिवस असं आपल्या नकळत आपल्यापासून हिरावून घेतलं हे स्वीकारणं कोणालाच कधीच शक्य नव्हतं. पुढे ती आई होईल सुद्धा, पण तरीही हे दुःख तिच्यासोबत तेव्हासुद्धा राहणार होतंच. तिच्यासोबत त्याला तिच्याच कळाने जावं लागणार होतं, पण त्यासोबत तिच्यासाठी जे गरजेचं आहे ते सुद्धा करावं लागणारच होतं. त्याच्या बोलण्यावर तिने काही रिॲक्ट केलं नव्हतं. बस खाली मान घालून तशीच उभी होती. मी बाहेर आहे, त्याने सांगितलं आणि तो तिथून निघून गेला. त्या पाठोपाठ प्रथमेश, कार्तिक, रिद्धी आणि तारासुद्धा आले होते. तिचे रिपोर्ट्स आले. त्यांची नजर रिद्धीवर रोखली होती. हो, ॲबॉर्शन पिल्स होत्या, पण ओव्हरडोस होता.
3-4 दिवसात दिला जाणारा कोर्स वन टाईममध्ये दिला होता. रिद्धीने डिटेल्समध्ये सांगितलं तसं त्या तिघांच्या हाताच्या मुठी अगदीच आवळल्या गेल्या होत्या. "वहिनी ठीक आहे ना? म्हणजे तिला काही त्रास तर होणार नाही ना?" कार्तिकने घाईतच विचारलं. कुणाल तसाच गोठला होता तिचे ते शब्द ऐकून. "हो म्हणजे?" "तसं लगेच समजलं म्हणून. पण तिला खूप विकनेस येणार आहे. खूप त्राससुद्धा होईल. खूप काळजी घ्यावी लागणार आहे," रिद्धीने सांगितलं. "सागरसोबत बोलून घे. घरी घेऊन जायचं आहे पण तिला कंप्लीट बेड रेस्ट करायला सांगूनच," कुणालने शांतपणे सांगितलं होतं. "दादा, आजचा दिवस तिला इथेच राहू देत. तिला चालायला सुद्धा त्रास होईल. पोटात दुखत असेल अरे तिला," रिद्धीने काळजीने सांगितलं. तसे कुणालने डोळे चिमटीत पकडून काही क्षण स्वतःला शांत केलं. "प्रथमेश, इथे सिक्युरिटी टाईट कर. आतमध्ये जाणारी नर्स, वॉर्ड बॉय सर्व माहीत हवेत ना? तिला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न व्हायला नको." "कार्तिक, घरात काम करत असलेले सर्व सर्वंट्सची लिस्ट बनव. खास करून जे कोण नवीन कामाला लागले आहेत त्यांची," कुणालने आवाजात जरब ठेवूनच सांगितलं. तसे त्याला दोघांची मान खालीवर हलली. "स्नेहा कशी आहे?" पुन्हा त्याची नजर रिद्धीवर स्थिर झालेली. "ती ठीक आहे. तिला सुद्धा पुढचे 3 दिवस तरी सोडता येणार नाही," रिद्धीने सांगितलं. तसे कुणाल तिच्याकडे नजर रोखूनच पाहू लागला. "ठीक आहे." पियाच्या बाबतीत जे सांगितलं ते स्नेहाच्या बाबतीत सुद्धा लागू होतं. तिला सुद्धा आरामाची गरज आहे. ज्या काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत त्या आजीला विचारून घे. सर्व तिच्याकडून करून घ्यायचं आहे. तारा, ते काम तुझं काही दिवस ऑफिसला नाही आलीस तरी सुद्धा चालेल. कार्तिक काकीने त्या दोघींची काळजी घेण्यासाठी जे कोणी हायर केलं आहे त्यांची नावं सुद्धा मला हवी आहेत, कुणालने सांगितलं. ते चौघे मोठे होते. त्यात त्यांनी यापुढे जास्त काळजी घ्यावी म्हणून थोडाफार त्यांच्यावर टाकलं होतं. पण खूप काही होतं जे आता त्यालाच बघावं लागणार होतं. त्या चौघांना सूचना देऊन तो तिकडून निघून गेला. तिकडेच असलेल्या सागरच्या केबिनमध्ये जाऊन तो खुर्चीवर डोकं टेकूनच शांतपणे बसलेला होता. त्याला शांत राहणं खूपच गरजेचं होतं. पुन्हा सर्व सूत्रे हातात घ्यायची होती. गेल्या काही तासात सर्वच बिघडलं होतं. त्यात आजोबा आणि त्याचे वडील पक्षाच्या कामासाठी बाहेर गेले होते. त्यांना इथे येणे शक्य नव्हतं. सर्वच कुणालच्या खांद्यावर पडलेलं होतं. त्याला ही बातमी समजली तेव्हा त्याला पियाचा राग आला होता. जर ती पाणीपुरी खायला बाहेर गेली नसती तर कदाचित असं झालंच नसतं. त्याच्या डोक्यात आलेला पहिला विचार तोच होता. सर्व दोष तिला देऊन मोकळा झाला होता तो. त्यामुळे राग आला होता तिचा आणि तरीही तिची काळजीसुद्धा होतीच. तो हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला निघाला तेव्हा त्याला तिच्यावर राग आणि तिच्याबद्दल काळजी असल्या दोन्ही भावना मनात ठेवूनच निघाला होता. हे कोणी केलं त्याचा विचार डोक्यात चालूच होता. जर पिया कुठे पाणीपुरी खाते हे सुद्धा त्याला माहिती होतं आणि त्याआधीच त्या पाणीपुरीवाल्याला ते विष देऊन ठेवलं होतं तर नक्कीच त्याने अजून खूप जणांना तेच औषध दिलेलं असणार. तिने पाणीपुरी खाल्ली नसती तर हे होणारच होतं, हे नक्कीच होतं आणि म्हणूनच तो जास्त घाबरला होता. फक्त तिच्यावर धोका होता की अजून कोणाला धोका आहे त्या सरशी त्याचे डोळे मोठे होत होते. पुढे तो कोणाला काही सांगणार तोपर्यंतच तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. त्यानंतर त्याची अवस्था काही विचार करण्यासारखी नव्हतीच. त्यापुढचे काही तास तर तो इतका गोंधळला होता की काही सुचतच नव्हतं. रागातच त्याने त्या पाणीपुरीवाल्याला मारून टाकलं होतं. तो मरणार होताच त्याने कामच तसं केलं होतं. टेबलवर डोकं टेकून डोकं शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण डोकं शांत होण्याचं सोडून अजूनच डोक्यात विचार वाढत होते. तो तिचे कोणी केलं असेल त्याला लवकरात लवकर पकडणं गरजेचं आहे. अजून कोणाला काही होऊ देणार नव्हता तो. त्याने टेबलवरून डोकं उचलून चेहऱ्यावरून हात फिरवला. स्टेट रेस्टलेस झाला होता पण आता आराम करून चालणार नव्हतं. यशवंत, त्याने फोन करून नॉर्मल आवाजात खात्री केली होती. "तोच आहे का? आपण आज त्याच्या घरी जातोय." आवाजात राग आणूनच तो बोलत होता. "तिकडे आता कोणीच राहत नाही. घरावर लक्ष ठेवून माणसं होती पण नेहमी आतून दिसणारी हालचाल आज जाणवत नव्हती. तेव्हा माझ्या माणसाने पुढे जाऊन चेक केलं तर घरी कामं होतं." यशवंतने समोरून सांगितलं. तसं कुणालने रागात हाताच्या मुठी आवळल्या होत्या. "कुठे गेले?" कुणालने रागातच विचारलं. "माहिती नाही," यशवंत अडखळत बोलला. तसं कुणालने रागात त्याला शिवी घातली होतीच. "माणसं ठेवायला सांगितली होती ना, काय झालं? काम होणार नसेल तर तसं सांग, दुसरं कोणी शोधतो." कुणाल चिडूनच बोलला. "सॉरी सर, तुझ्या सॉरीचं लोणचं घालायचं आहे का मी?"
तो पुढं काही बोलणार त्याआधीच कुणाल बोलला. खूप राग येत होता त्याला. केबिनमध्ये उठून तिथे फेऱ्या मारत होता. इतकं लक्ष ठेवून ते निघून गेले. कुणाल विचार करून इथे फेऱ्या मारतच होता. एकीकडे केसातून हात फिरवत होता. आपली माणसं लक्ष ठेवूनच होती सर, पण ते घरातून बाहेर पडलेच नव्हते. यशवंतने सांगितलं तसं कुणाल स्तब्ध झाला होता. बाहेर निघाले नाहीत तरीही ते घरातून बाहेर पडलेच. कुणालच्या आवाजात अविश्वास होताच. हो, म्हणूनच आपल्या माणसाला काही समजलं नाही. यशवंतने सांगितलं जो माणूस तिकडे लक्ष ठेवायला होता त्याला भेटायला बोलावं. मी त्याला भेटणार आहे आणि त्या बंगल्यावर सर्व तपासून बघ. मी स्वतः तिकडे येणार आहे. कोण आहे त्याबद्दल काही ना काही क्लू नक्कीच मिळेल. आता हा लपंडाव खूप झाला. वैतागून तो बोलला आणि फोन कट केला. माझ्या प्रत्येक मूव्हवर तुझं लक्ष आहे ना? गुड. कुणाल विचारात हरवत बोलला आणि काही वेळ तिकडे बसून नंतर पियाला बघायला पुन्हा बाहेर गेला. पियाला ठेवलेल्या रूममध्ये तो गेला, पण तिकडे कोणीच नव्हतं. ती रूम अगदीच रिकामी होती. असं कसं इथे कोणीच नाही? सर्व गेले कुठे? तो पुटपुटतच होता. अगदी काहीच क्षणात तो पुन्हा सैरभैर झाला होता. पियाला काही झालं तर नाही? मनात शंका येऊन गेली होती. पण मला कोणी सांगितलं कसं नाही? तो लगेच बाहेर गेला आणि आजूबाजूला बघतच होता की काही हसण्याचे आवाज त्याच्या कानावर पडू लागले. पूर्ण लॉबीमध्ये पिया आणि स्नेहा दोघीच पेशंट होत्या आणि त्यांना भेटायला आलेले त्यांच्याच घरचेच. मग हसण्याचा आवाज कुठून? आवाजाच्या दिशेने तो गेलाच. रूमच्या दरवाजातच त्याची पावलं तिथेच थबकली होती. दरवाजात उभं राहून तो समोरचं दृश्य बघत होता. स्नेहाचा मुलगा पियाच्या मांडीवर होता. तिचे डोळे पाणावले होते. चेहऱ्यावर समाधान नसलं तरी हसू होतं. त्या बाळासोबत ती काहीतरी बोलत होती, पण त्याला तरी ते शब्द ऐकू येतच नव्हते. बस तो त्या क्षणात हरवला होता. तिच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा असली तरी हसू होतं. बाकी सर्वांच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू होतं, पण डोळे पाणावलेले होते. जोपर्यंत हे सर्व असे एकत्र आहेत, कोणीही काही केलं तरी मला फरक पडत नाही. तुला जितकं पळायचं असेल तेवढं पळ, पण ज्या दिवशी तो कोण आहेस हे मला कळेल ना, तो दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल, हे मात्र तू लक्षात ठेव. सर्वांना हसत बघत तो तिकडेच उभा होता. पिया तुला चालायला नाही सांगितलं. आवाजात जरब घेऊनच तो आधी गेला. ती नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत होती याचं समाधान होतं, पण त्यासोबत तिची काळजीसुद्धा मात्र त्याला तेवढीच होती. अहो, हा किती गोड आहे बघा ना. ती मात्र तिच्याच विश्वात हरवलेली होती. ती चालत गेली म्हणून त्याला तिला ओरडायचं होतं. तिच्या हलगर्जीपणावर रागवायचं होतं, पण तिच्या चेहऱ्यावर हसू बघून त्याला तिच्यावर ओरडायला काही केल्या जमतच नव्हतं. पिया, वहिनीला बाळाला बघायचं होतं म्हणून प्रथमेश दादाने तिला उचलून आणलं होतं. माधूने सांगितलं. तसं त्याची नजर पुन्हा प्रथमेशवर गेली. तिला बाळाला बघायचं होतं ना म्हणून, आणि स्नेहादीला सुद्धा भेटायचं होतं. प्रथमेशने सुद्धा हे सगळं काही कुणाला सांगितलं. काय बोलणार होता तो आणि कोणाला बोलणार होता? पियाला उचलून आणलं म्हणून तो प्रथमेशवर रागवणार होता? शक्य तरी होतं का ते? त्यानेच जोडलेलं ते नातं होतं. हाच विश्वास आणि इतकंच प्रेम असावं हीच तरी त्याची इच्छा होती. आई आणि मुलाचं नातं होतं ते. त्याच्यावर राग करून तो नक्की कोणाला दुखावणार होता? तिला जास्त? कुणाल पुढे काही बोलणार त्याआधीच दुसऱ्या बेडवर स्नेहा शिफ्ट झालेली आणि पिया स्नेहाच्या बेडवर झोपलेली. तर तिच्या बाजूला पियाच्या पुढ्यात स्नेहाचं बाळ होतं. तिकडे असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता समाधान होतं आणि फक्त समाधानच होतं. कुणालने एकदा स्नेहाकडे बघितलं तसं तिने समाधानाने डोळे मिचकावले आणि इशारा वानरसेनेकडे केला, जे सर्वच मिळून त्या छोट्या वानरासोबत मस्ती करत होते. सर्व ठीक होईल. मागून येत सागरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसं कुणालने त्याला मिठी मारली. गेल्या काही तासात सर्व हरवलं आहे असंच त्याला वाटत होतं, पण पुन्हा त्याचं कुटुंब आता एकत्र बघून, त्याच्या पियाला सावरलेलं बघून त्याला मात्र खूप जास्त समाधान वाटत होतं. प्रेक्षकांनो, हा होता एक कथेचा भाग. या कथेचे छान छान भाग पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत